शिरडोन ग्रामपंचायतीचा तिसरा डोळा बंद, संधीचा फायदा घेत गावात दुसरी चोरी। शिरडोन ग्रामपंचायतीने गावाच्या सुरक्षेसाठी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे। या परिस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी गावात चोरीच्या घटना वाढवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं। काही दिवसापूर्वी कुरुंदवाड रोड लगत राहणाऱ्या सुवर्णा कोरे यांच्या घरात घरफोडीची घटना घडली होती। या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गावात आणखी एक चोरीची घटना घडली। हरगुल रस्त्यावरील महेश बेबडे यांच्या गोठ्यातील सुमारे 1.5 लाख रुपये किमतीची म्हैस अज्ञात चोरट्यांनी दोरी कापून लंपास केली। ही घटना गुरुवारी रात्री 11:30 ते 12 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचं समजतं। गोठ्यात बांधलेल्या म्हशीची दोरी कापून चोरट्यांनी चोरी केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। अल्पावधीतच गावात दुसऱ्यांदा चोरी झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली। गावातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असती तर चोरट्यांचं माग काढणं सोपं झालं असतं, अशी भावना नागरिकांच्याकडून व्यक्त होते। गावात सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। ग्रामस्थांनी तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा दुरुस्त करून सुरू करावी, पोलीस गस्त वाढवावी आणि चोरीच्या घटनांचा छडा लावून आरोपींना अटक करावी अशी मागणी केली। मात्र गावातील बंद पडलेल्या तिसऱ्या डोळ्यामुळे सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर, शिरडोन।